चांदीचे दागिने मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोन गटांमध्ये तुंब हाणामारी झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील विहिरमाळ बेडवाईपाडा येथे घडली। या प्रकरणी दोघही गटांकडून परस्पर विरोधात तक्रारी दाखल करण्यात आला असून यानुसार एकूण 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विजय सायसिंग वळवी यानं चांदीच्या दागिन्यांची मागणी केल्यानंतर याचा राग आल्यानं वागरा डेमशा ठाकरे यानं काही लोकांना एकत्र करून विजय वळवी व खारकीबाई वळवी या दोघांना मारहाण केली। यात हे आई व मुलगा जखमी झाले। यानंतर विजय वळवी यांच्या फिर्यादीवरून वागरा डेमशा ठाकरे, कालूसिंग डेमशा ठाकरे यांच्यासह इतर 7 जणांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अहिरे करीत आहे। यानंतर किसन डेमशा ठाकरे यांनी विजय सायसिंग वळवी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून विजय वळवी यांनी भांडवलीची कुरापत काढत काही लोकांना एकत्रित करत आपल्यासह कुटुंबियांना मारहाण केल्याची तक्रारीत म्हटले आहे। यात किसन ठाकरे, वागरा ठाकरे, असलीबाई वागरा ठाकरे हे जखमी झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे। या फिर्यादीवरून विजय वळवी, वनसिंग वळवी, अशोक वळवी, खारकीबाई वळवी, नीता वळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जगताप करीत आहे।